नेक्स्ट एक्झाम्पल बघा. वाय स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स ही टर्म त्यांनी दिलेली आहे. तर मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय आणि त्यांनी हे सिद्ध करा म्हटले. वाय प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन वाय क्यूब. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत जायचं आहे आपल्याला. पहिली डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स 2y इंटू डी वाय अपॉन डी एक्स अशी याची डेरिव्हेटिव्ह येणार. दिस इज इक्वल टू ए स्क्वेअर आहे असंच राहील. कॉस स्क्वेअर एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 2 कॉस एक्स आणि कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स ची डेरिव्हेटिव्ह 2 साइन एक्स आणि साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स 2y इंटू डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू हे मायनस पुढे घेतो इथं. मग काय शिल्लक राहते 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजेच हे साइन 2x आहे प्लस बी स्क्वेअर. इथं पण तसंच आहे 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजेच इथं साइन 2x येणार. आता याच्यातून साइन 2x कॉमन घेऊया. दिस इज इक्वल टू ह्याच्यातून साइन 2x कॉमन घेतलं तर प्लस बी स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर म्हणजेच हे असं येणार बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू साइन 2x हे असं येणार. आता ह्याला पण मी एक इक्वेशन नंबर टाकून ठेवतो. पुढे काही गरज लागली तर आपलं असा होता यार. आता याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स इथं 2 कॉन्स्टंट तसंच ठेवतोय. वाय ची डेरिव्हेटिव्ह वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स मग वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्स आणि या वाय ची परत एकदा डेरिव्हेटिव्ह येणार ती येणार डी वाय अपॉन डी एक्स. इथं हा प्रोडक्ट रूल संपेल. दिस इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस 2x आणि 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार 2. हे 2 आणि इकडचं 2 हे कॅन्सल करतोय. Therefore, थोडं सिम्प्लिफिकेशन y इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू डी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू कॉस 2x. आता हे जे डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्याला उजवीकडे पाठवतोय म्हणजे ते इकडे आल्यानंतर मायनस होईल. वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू कॉस 2x मायनस डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर काय करायचं आपल्याला इथं डी वाय अपॉन डी एक्स साठी व्हॅल्यू वापरायची आहे. ती व्हॅल्यू इथं तयार आहे बघा. याच्यावरून मला ती व्हॅल्यू घ्यावी लागेल. मग मी एवढीच टर्म इथं खाली घेतोय. उदाहरणाला जरा वेळ लागणार आहे बरं काही हा कारण हे एक्झाम्पल एवढं सहजासहजी सोपं नाही. हा एवढाच सेक्शन मी इथं खाली घेतोय आणि त्याच्यावरून ती व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे यूज करायची आहे.
इथं पुढे लिहून ठेवलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, त्याच्यावरून डीवाय अपॉन डीएक्स जे येते ते इथं वापरणार आहे मी. बघा बरं काय होते आता तिथं तयार. therefore y into d square y upon dx square, this is equal to b square minus a square into cos 2x minus dy upon dx काय येणार बघा, ह्या 2y न इकडे डिव्हाइड करायचं आणि परत त्याचा स्क्वेअर करायचा आहे. ही dy अपॉन dx ची व्हॅल्यू तयार होईल आणि इथं स्क्वेअर आहे बघा. म्हणजे मग ही टर्म कशा पद्धतीने येणार आहे बघा, बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू साइन 2x डिव्हायडेड बाय 2y आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. ही टर्म इथून घेतलेली आहे, फ्रॉम इक्वेशन 2 म्हटलं तरी इथं चालते. आपण वरती त्याला इक्वेशन नंबर 2 लिहून ठेवलेलं आहे. आता याचं परत सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. therefore y into d square y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथं थोडे बदल करून घेतो, टर्म वाढणार आहेत आता इथं भरपूर. कॉस 2x साठी फॉर्म्युला वापरतोय कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. हे कॉस 2x चा फॉर्म्युला झाला. त्यानंतर इथं साइन 2x चा पण फॉर्म्युला वापरायचा आहे. बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन 2x म्हणजेच 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स डिव्हायडेड बाय 2y आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. याच्यामध्ये काय होणार, हे 2 कॅन्सल होणार. शिवाय हा स्क्वेअर या ब्रॅकेटला पण मांडायचा आहे, या दोघांचा पण स्क्वेअर करायचा आहे आणि वायचा पण स्क्वेअर करायचा. सो दिस इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स मायनस, आता इथं बघा इथल्या टर्म्स जरा व्यवस्थित मांडा, बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स डिव्हायडेड बाय वाय स्क्वेअर, हे असे येणार. तर त्याच्याही पुढे जाऊया. आता इथं मला वाय स्क्वेअरची व्हॅल्यू वापरायची आहे. मग वाय स्क्वेअर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सुरुवातीला दिलेलं होतं बघा, ते वापरायचं आहे. बघा हे सारखं हे असं करावं लागणार आहे याच्यात, कारण उदाहरण बरंच मोठं आहे. एक काम करूया, हे एक्झाम्पल इथनं कॉपी करून घेऊया. आणि इथं त्याला घेतलं. आता इथं मध्ये हे कुठलं आलं, तिसरंच एक्झाम्पल आलं वाटतं. हे थांबा, असं काहीतरी वेगळं वेगळं होत असते. बघा ही व्हॅल्यू आहे. टर्म लक्षात ठेवा, हे जरा बरंच कॉम्प्लिकेटेड व्हायला लागलेलं आहे. वाय स्क्वेअर इक्वल टू टर्म बघा काय आहे, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. ते त्याच्यामध्ये वापरतोय डायरेक्ट आता, कारण ह्याच्यामध्येच आपला जास्त वेळ चाललेला आहे. आधीच एक्झाम्पल खाणार आहे वेळ बराचसा.
ठीक आहे, बघूया तीच व्हॅल्यू डायरेक्ट इथं वापरते. सो दिस इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. अजून एक काम करतो इथं, आणि ती व्हॅल्यू आपण डायरेक्ट यूज करूया, म्हणजे एक स्टेप आपली याच्यातली वाचेल थोडीशी. बघा, वाय स्क्वेअर न इकडं मल्टिप्लाय करून घेतोय, म्हणजे टोटल लसावी एलसीएम घेतोय वाय स्क्वेअर. ते वाय स्क्वेअर इथे येईल प्रोडक्ट मध्ये. ह्या पुढच्या टर्म्स एक 2 मिनिटं तशाच ठेवतोय. आणि टोटली डिव्हायडेड बाय मध्ये वाय स्क्वेअर येणार, हे असे येईल. आता या वाय स्क्वेअरची व्हॅल्यू इथं वापरायची आहे अंशामध्ये. आता एक काम करूया, अजून एक, हे जे छेदामधलं वाय स्क्वेअर आहे त्याला असं पुढं लिहून टाकूया, म्हणजे ते विनाकारण एवढं मोठं डिव्हायडेड बाय साइन वगैरे सुद्धा वापरायची गरज नाही. थोडं जेवढं शक्य आहे तेवढं सोप्यात सोपं करून घेऊ आपण त्याला. हे असं घेतोय, हे पण आहे असंच ठेवतोय. आता ह्या वाय स्क्वेअरची व्हॅल्यू मला वापरायची आहे. ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स, हे असेल. आणि त्याच्या पुढचं हे मायनस आहे, मायनस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता मात्र इथं काम भरपूर आहे बघा. इथं प्रोडक्ट तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवावे लागतील. 1/y स्क्वेअर ह्याला तिथंच ठेवतोय बाजूला. आता ह्या बी स्क्वेअर न आत मल्टिप्लाय करा, मायनस ए स्क्वेअर न आत मल्टिप्लाय करा, त्याच्यानंतर परत ह्याला मल्टिप्लाय करायचं. बघा टर्म कशा येणार आहेत, काय काय येणार आहेत ते. मग बी स्क्वेअर न पहिल्यांदा पहिले 2 ब्रॅकेट एवढे सोडवून घेतोय. ते काय टर्म येणार आहेत बघा, बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स मायनस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. आता मायनस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स आणि मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. आणि याला परत पुढं यानं मल्टिप्लाय करायचं आहे, जो ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. आणि त्याच्या पुढं परत ही टर्म आहे. आता याचा वर्ग करून घेतोय मी, बी स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे येणार बी रेस टू 4 मायनस 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए रेस टू 4. आणि हे पुढे आहेत साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, हे असं आहे. आता त्याच्या पुढची स्टेप बघा, ती खूप मोठी स्टेप होणार आहे. कारण काय करायचंय बघा, याच्यातल्या प्रत्येक टर्मनं ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्या पुढे परत या दोघांनी या तिघांना मल्टिप्लाय करायचंय. चिन्हांची काळजी घ्या, टर्म्स बघा, हे बरंच कॉम्प्लिकेटेड होणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक करा. हे 1/y स्क्वेअर आहे असंच ठेवतोय. बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स न या दोघांना मल्टिप्लाय करायचं, यानं याला मल्टिप्लाय करायचं. मग काय काय येणार इथं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर, ते होणार कॉस रेस टू 4x. यानं परत पुढं मल्टिप्लाय करा, प्लस बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर बी रेस टू 4 कॉस स्क्वेअर एक्स
इंटू साइन स्क्वेअर एक्स. हे पहिलंच काम झालं. आता मायनस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स न या दोघांना मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येणार बघा, मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स. त्यांना परत पुढे मल्टिप्लाय करा. मायनस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x. आता मायनस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स न मल्टिप्लाय करायचे. काय येणार, मायनस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x. त्याच्या पुढे मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स. आता ही टर्म यानं याला मल्टिप्लाय करायचंय. प्लस ए रेस टू 4 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर साइन रेस टू 4x. हे झालं या पहिल्या टर्मचं सगळं झालं. मायनस आता यानं याला मल्टिप्लाय करायचंय, शिवाय चिन्ह पण बदलून घ्यायचे कारण बाहेर मायनस आहे. मग मायनस बी रेस टू 4 आणि या दोन टर्म अशी पहिली टर्म आहे ना, मायनस बी रेस टू 4 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. हे मायनस मायनस प्लस होणार. 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स मायनस ए रेस टू 4 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. हे असेल. एवढ्या सगळ्या टर्म ह्याच्यामध्ये तयार होतात. आता या टर्म्स आपल्याला कुठल्या कॅन्सल होतात कुठल्या नाही हे अजून बघितलं पाहिजे. मग सुरुवात करूया आपण आता याच्यात. ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि कॉस रेस टू 4x असं कुठं दिसतंय का बघा बघा. नाही आहे याच्यात कुठं. बी रेस टू 4 कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स हे बघा येत आहे. हे मायनस बी रेस टू 4 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स ते कॅन्सल झालं. त्यानंतर हे बघा हे मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स आहे. इथं ही टर्म अजून एकदा आहे, मायनसच आहे त्यामुळे मायनस 2ab होणार. आणि इथं प्लस 2ab आहे बघ, त्यामुळे हे प्लस 2 आणि हे 2 वेळा मायनस ab हे पण कॅन्सल होणार. त्याच्यानंतर काय आहे बघा, मायनस ए रेस टू 4 साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स आणि इथं प्लस ए रेस टू 4 आहे बघ, हे पण कॅन्सल होईल. आता जे शिल्लक राहिले त्याच्यातलं आणि काय कॅन्सल होते का बघा. होत नसेल तर मग उरलेलं सगळं आहे असं मांडून घ्यावं लागेल आपल्याला. ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन रेस टू 4 कॉस रेस टू 4 साइन रेस टू 4 आणि कॉस रेस टू 4. ठीक आहे, मांडून घेऊया एवढं सगळं. दिस इज इक्वल टू 1/y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट काय काय बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस रेस टू 4x. एकदा मांडूया सगळ्या टर्म एकत्र कारण इथं भरपूर गोंधळ आहे. हे ना, त्याच्यानंतर पुढची टर्म आहे मायनस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x. त्याच्या पुढे मायनस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x आणि प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन रेस टू 4x. या पद्धतीने टर्म राहतील शिल्लक. बघा पहिल्यांदा काय काय आलंय ते. आता आपण ही व्हॅल्यू नेमकी काढली कशाची ते जरा बघूया, कारण टर्म भरपूर झालेले आहेत त्यामुळे जरा ते थोडस विसरायला होऊ शकतं. बघा इथं टर्म आहे y इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हे सोडवलंय आपण आता.
वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, ते आले एवढं. बघा, अजून आपल्याला त्याचं फायनल आन्सर काढायचं आहे, हे लक्षात घ्या. याच्यातलं आणि काही कुठलं कॅन्सल बिन्सल काय होते का, काही नाही होत कॅन्सल आता याच्यातलं. तर मला जे प्रूव्ह करायचं आहे ते परत एकदा इथं मी लिहून घेतलेलं आहे. तर त्याच्यातलं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ते लागणार आहे मला, आणि वाय प्लस पाहिजे. इथं वाय एक आलंय मल्टिप्लिकेशन मध्ये. एक काम करूया, याच्यात आता परत एकदा वाय स्क्वेअर ऍड करून त्याच्यातून वाय कॉमन घेऊया आणि मग बघूया त्याचं किती येते ते. मी इथं काय करतोय, दोन्ही बाजूमध्ये वाय स्क्वेअर ऍड करून घेतो. वाय स्क्वेअर ऍड केल्यानंतर कसं दिसेल बघा. देअरफॉर वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, इकडे ऍड करतोय वाय स्क्वेअर. म्हणजे याच्यातून परत मी जर वाय कॉमन घेतलं तर ही टर्म तयार होते, ही टर्म. म्हणून वाय स्क्वेअरला दोन्ही बाजूमध्ये मी ऍड करून घेतो. सो दिस इज इक्वल टू हे 1 अपॉन वाय स्क्वेअर, हे सगळ्यांच्या डिव्हायडेड बाय मध्येच आहे. 1 अपॉन वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट, हे सगळं मांडतोय परत एकदा, ए स्क्वेअर बी रेस टू 4 कॉस रेस टू 4x मायनस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x मायनस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन रेस टू 4x, आणि याच्या पुढे घेतोय मी वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर दोन्ही बाजूंमध्ये ऍड केलेलं आहे. आता हे सोडवायचं अजून पुढं. आता याच्यात सिम्प्लिफिकेशन मध्ये जरा बघा आता काय काय करावं लागेल आपल्याला. हे आता थोडस बाजूला ठेवतो याला. हे छेदातलं वाय स्क्वेअर तसंच असू द्या. ह्या वाय स्क्वेअरला आता आपल्याला वाय स्क्वेअर एलसीएम घेऊया आणि पुढे सोडवूया. अजून काम आहे बरंच, हे सहजासहजी उदाहरण आपल्याला सोडत नाही. आता याचा टोटल लसावी घेणार आहे वाय स्क्वेअर. बघा काय करतोय ते. आणि या वाय स्क्वेअरनं या वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे हे सगळं काय होईल, अंशात येईल. बघा हे लक्षात येत असेल असं तर ठीक, नाहीतर मी एक काम करतो सर, ह्याला हे पूर्ण लसावी घेतलेला आहे हे तुम्हाला कळावं याच्यासाठी मी काय करतोय, हे डिवायडेड बाय लाईनच घेतोय इथं सरळ. हे छेदातलं वाय स्क्वेअर इथं घेतोय, कारण त्याशिवाय काही काही जणांच्या लक्षात येणार पण नाही काय केलंय ते. आणि या वाय स्क्वेअरनं इकडे मल्टिप्लाय करतोय, मग इथे किती होईल अंशात, 1 इंटू धिस पूर्ण, ही कम्प्लीट ब्रॅकेट घ्यावं लागेल आपल्याला. सो धिस कम्प्लीट ब्रॅकेट इथं मग आहे असं म्हणतो, ए स्क्वेअर बी रेस टू 4 कॉस रेस टू 4x असेल, प्लस या वाय स्क्वेअरनं याला मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे इथे किती होणार, वाय स्क्वेअरचा स्क्वेअर, म्हणजे वाय रेस टू 4 पण लिहू शकताय तुम्ही, काही अडचण नाही त्याच्यात. आता मी काय करतोय, हे जे छेदामधलं वाय स्क्वेअर आहे त्याला आता मी परत एकदा पुढे घेतोय. आता लक्षात येईल तुमच्या ते. मगाशी जर डायरेक्ट तसंच ठेवलं असतं तर काही जणांचं गोंधळ परत झाला असता. आता हे सगळं अंशात आहे. आता बघा बरं टर्म्स कशा घ्याव्या लागतील, ए स्क्वेअर बी रेस टू 4
कॉस रेस टू 4x मायनस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x मायनस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन रेस टू 4x प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ए स्क्वेअर कॉस एक्स ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स. एक काम करूया, हे खाली इथं लिहून घेऊया कारण हे एवढ्या जागेत बसणार नाहीये. प्लस याच्या पुढची टर्म इथं लिहितोय खाली ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. पाहिजे असलं तर तुम्ही ती व्हॅल्यू चेक करू शकताय. वाय स्क्वेअर इक्वल टू काय दिलंय ते बघा इथं. पाहिजे असलं तर दाखवतो इथं. ही वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती इथं वापरली. इथं तुमचं हा ब्रॅकेट सुद्धा कम्प्लीट होईल. आता काय करायचं आहे, ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर सोडवायचा आहे आणि मग थोडंफार अँसर आल्यासारखं तुम्हाला वाटेल. बघूया त्यात काय काय होते अजून. सो दिस इज इक्वल टू 1/y² इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर बी रेस टू 4 कॉस रेस टू 4x मायनस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x मायनस ए रेस टू 4 cos रेस टू 4x प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन रेस टू 4x प्लस आता ह्याच्या ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे परत ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर करावा लागेल. तो येणार ए रेस टू 4 cos रेस टू 4x प्लस 2ab 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स. हे असेल. त्यानंतर प्लस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x. एवढ्या टर्म सगळ्या त्या ठिकाणी येतील. याच्यामध्ये कॅन्सल काय काय होण्यासारखं आहे बघा. हे मायनस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x प्लस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x मायनस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x प्लस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x. आणि ह्या उरलेल्या टर्म्स बघा ए स्क्वेअर बी स्क्वेअर इथं आहे, इथं पण ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे. इथं बी रेस टू 4 कसं काय आलं, थांबा काहीतरी चुकलेलं आहे वरती कुठंतरी. बघा बरं, बी रेस टू 4 ही पहिली टर्म बघत जायचंय. ए स्क्वेअर बी रेस टू 4 हे बघा इथं घोळ झालाय बघा सर. ए स्क्वेअर बी स्क्वेअर पाहिजे. तरीच म्हटलं बाकी सगळ्या टर्म आल्या, ह्याला काय झालंय चेंज करतोय तेवढं. कारण टर्म्स भरपूर आहेत, भरपूर म्हणजे भरपूर आहे. थोडं इकडे तिकडं होऊ शकतं. ए स्क्वेअर बी स्क्वेअर इथं पण ए स्क्वेअर बी स्क्वेअर येणार. कॉस रेस टू 4x ची टर्म आहे बघा, ती तेवढं लक्षात ठेवा. कॉस रेस टू 4x इथं आहे, इथं पण आहे. तिथं आता काय करायचं आहे, ए स्क्वेअर बी स्क्वेअर करायचं करून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित ते आलेलं आहे. आता उरलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म बघूयात आपण काय काय आहे ते. हे 1/y² तर मी लिहिणारच आहे, ते पुढे लिहिणार आहे. या सगळ्यांच्यातून काय कॉमन येते बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर हे कॉमन येते. ते ए स्क्वेअर बी स्क्वेअर सुद्धा मी इथं कॉमन घेतोय. ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट काय शिल्लक राहील, इथं राहणार कॉस रेस टू 4x. त्यानंतर आहे प्लस
साइन रेस टू 4x प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस सॉरी इंटू कॉमन घेतले आपण त्याच्यातून 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स हे असेल. मग हा पूर्ण वर्ग आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आहे ते म्हणजेच हे येणार ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आता परत एकदा हे काय आपण नेमकं सोडवलेलं आहे ते बघूया. इकडं काय लिहिलंय बघा डाव्या बाजूला y इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. ही व्हॅल्यू आता इकडे डाव्या बाजूला लिहून घेतो. y इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. आता काय करायचं डाव्या बाजूतून y तेवढं कॉमन घ्या. ते y कॉमन घेतलं की शिल्लक राहील डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय शिल्लक राहील. दिस इज इक्वल टू हे बघा उजव्या बाजूला याची व्हॅल्यू 1 होणार. 1 चा स्क्वेअर ते पण 1 काढून टाका म्हणजे हे एवढं शिल्लक राहील आणि ह्या y न फक्त आता इकडे डिवाइड करा. मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय दिस इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन वाय क्यूब. हेच त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला. चेक करा हे त्याचं फायनल आन्सर येते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. log y इक्वल टू log ऑफ साइन एक्स मायनस एक्स स्क्वेअर. हे त्यांनी प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे. मग डी वाय अपॉन डी एक्स दिसतंय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर पण दिसतंय आपल्याला. याचा अर्थ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत तरी आपल्याला जावं लागेल. मग पहिल्यांदा काय करतोय ही लॉगची टर्म आहे ही पण लॉगची टर्म आहे याला लॉग ऍडजस्ट करून घेऊया. मग कसं ऍडजस्ट करायचं आहे ते बघा. लॉग वाय इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 लिहितोय 1 म्हणजेच लिहितोय लॉग ई. हे त्याच्यामध्ये वापरलं. ह्या एक्स स्क्वेअरला वरती पाठवतोय. हे असेल. मग इकडं लॉग एम मायनस लॉग एन हा फॉर्म्युला वापरून घ्या. हे असेल. दोन्ही बाजूंचं लॉग काढून टाकतोय आता. हे असेल. ह्यालाच मी इथे एक इक्वेशन नंबर लिहून ठेवतोय. परत काही गरज पडली तर आपण परत इथं येऊया. ई रेस टू एक्स स्क्वेअरला इकडे घेतोय. दिस इज इक्वल टू साइन एक्स हे असेल.
आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊयात आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार बघा डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, ई रेस टू एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह टू एक्स, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, वाय ची डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स आणि साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह ते येणार कॉस एक्स. मग याच्यातून ई रेस टू एक्स स्क्वेअर हे कॉमन घेऊ शकताय. कॉमन घ्या. काय शिल्लक राहते बघा, इथं शिल्लक राहते टू एक्स आणि वाय, प्लस इथं शिल्लक राहते डी वाय अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू कॉस एक्स. आता परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग नंतर कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये वापरता येतात ते बघू आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. मग आता इथं काय येणार, टू आहे असंच ठेवा. एक्स इंटू वाय साठी प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस वाय इंटू वन, म्हणजे हे इथला प्रोडक्ट रूल झाला, प्लस डी वाय अपॉन डी एक्स ची डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, प्लस हे काय झालं, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज ही सेकंड फंक्शनची डेरिव्हेटिव्ह झाली. आता सेकंड फंक्शन ॲज इट इज ठेवा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन येणार ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार टू एक्स. दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला कॉस एक्स आहे त्याची पण डेरिव्हेटिव्ह घ्या, ते येणार मायनस साइन एक्स. आता याचं थोडं जेवढं शक्य आहे तेवढं सिम्प्लिफिकेशन परत एकदा करून घेऊया. हे ई रेस टू एक्स स्क्वेअर हे कॉमन घेतो या सगळ्यांच्यातून. हे बघा इथं पण आहे, इथं पण आहे. आता शिल्लक काय काय राहते ते जरा व्यवस्थित मांडूया. दोन ने इथं मल्टिप्लाय करून घ्या, टू एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस टू वाय. इथं हा ब्रॅकेट संपलेला आहे, प्लस हे पुढचं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ते तसंच ठेवा. त्याच्यानंतर इथं काय येणार आहे बघा, आता याच्यातून फक्त हे बाहेर काढले तुम्ही, ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. टू एक्स ने याला मल्टिप्लाय केलं पाहिजे, टू एक्स इंटू टू एक्स म्हणजे इथे येणार फोर एक्स स्क्वेअर वाय येणार, प्लस टू एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स म्हणजेच टू एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स हे असेल. बघा इथल्या टर्म पण संपल्या का. दिस इज इक्वल टू मायनस साइन एक्स हे असेल. आता हे जे ई रेस टू एक्सचा स्क्वेअर आहे त्यानं इकडे डिवाइड करून घ्या, म्हणजे हे येणार साइन एक्स अपॉन ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. ते एक करतोय आणि अजून याच्यामध्ये काय किरकोळ सिम्प्लिफिकेशन शक्य असेल तर ते पण आवरून घेऊया. बघा काय करायचं आहे, या दोघांची बेरीज एक होईल. त्यानंतर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरला मी तसंच ठेवतोय. हे ई रेस टू एक्स स्क्वेअर इकडं लिहिणार आहे, यानं इकडं डिवाइड केलेलं आहे, त्यामुळे ही टर्म निघून जाईल. पहिल्यांदा लिहितोय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स आणि अजून एक टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स, म्हणजेच हे काय होणार, फोर एक्स डी वाय अपॉन डी एक्स होणार. आता उरलेल्या ज्या दोन टर्म आहेत त्या मी आत्ता सध्या तरी आहे अशाच म्हणतोय, फोर एक्स स्क्वेअर वाय प्लस टू वाय हे असं लिहितोय त्याला. आता ही जी टर्म आलेली आहे उजव्या बाजूला, ती टर्म बघा बरं, आपण इथे वरती एक इक्वेशन नंबर लिहून ठेवले तेच आहे का, बघा इथे
साइन एक्स अपॉन ई रेस टू एक्स चा स्क्वेअर म्हणजे वाय आहे. तीच टर्म इथं आहे. म्हणजे ह्याला तुम्ही काय लिहू शकता, या टर्मला वाय मांडू शकताय. देअरफोर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 4x dy अपॉन dx प्लस 4x स्क्वेअर वाय प्लस 2y दिस इज इक्वल टू, ही टर्म y आहे त्याला मी मायनस वाय लिहितोय. इथं पाहिजे असले लिहून ठेवा फ्रॉम इक्वेशन 1. हे मायनस वाय अलीकडे घेतल्यानंतर प्लस 3y होणार. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 4x dy अपॉन dx प्लस 4x स्क्वेअर वाय, ते इकडे आल्यानंतर प्लस वाय होणार. म्हणजेच इथे येणार 3y. दिस इज इक्वल टू 0. आता या दोघांच्यातून y कॉमन येते, ते तेवढं कॉमन घेऊया आणि मग परत एकदा शो दॅट काय दिलंय ते एकदा चेक करू. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 4x dy अपॉन dx प्लस ह्याच्यातून y फक्त कॉमन घ्यायचंय, त्यामुळे येणार 4x स्क्वेअर प्लस 3 इंटू वाय. दिस इज इक्वल टू 0. आता आपल्याला त्यांनी जे दिलेलं एक्झाम्पल आहे ते चेक करून बघूया त्याच्याशी. बघा बरं, हे बरोबर शो दॅट करेक्ट आलंय का, हे त्याचं फायनल आन्सर.